महाराष्ट्राला मोदी सरकारने पुन्हा एकदा धोका दिल्याचं दिसून येतंय। देशाचे आर्थिक बजेट जाहीर झाले, त्यामध्ये मात्र महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही। देशामध्ये महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स भरणारा राज्य मानला जातो आणि त्याच महाराष्ट्राला आर्थिक बजेटमध्ये काही फायदा झालेला नाही। आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो आत्महत्यांचं प्रकरण चालूच आहे, तरी देखील आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये काहीच फायदा मिळणार नाही। आर्थिक बजेटमध्ये प्रत्येक राज्याला काही कोटीचं पॅकेज दिलं जातं, ते गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कामगार वर्गांसाठी वापरण्यात येते। या आर्थिक बजेटमध्ये सर्वात जास्त बजेट पास झालं ते आंध्र प्रदेश आणि बिहारला, कारण की आंध्राचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार या दोघांचाही बीजेपीला पाठिंबा आहे आणि हेच सरकार टिकवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला आर्थिक बजेटमध्ये मोठी रक्कम पास झाली आहे। पण जो महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स भरतो त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं। विरोधी पक्षांनी या गोष्टीचा विरोध केला, परंतु आता आर्थिक बजेट पास झालं आहे, आता काही उपयोग होणार नाही। जे आर्थिक बजेट महाराष्ट्राला मिळाले त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही।